छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करू। कल्याणमध्ये ज्यांनी अनेकांचे बंद केलेले आहे धंदे, कल्याणमध्ये ज्यांनी अनेकांचे बंद केलेले आहे धंदे, त्यांचं नाव आहे श्रीकांत शिंदे। आता आम्ही राहिलो नाही अंधे, आता आम्ही राहिलो नाही अंधे, कारण आम्ही आहोत जय भीमचे सच्चे बंदे। जोहार मायबापचे आम्ही आता बंद केलेले आहे धंदे, जोहार मायबापचे आम्ही आता बंद केलेले आहे धंदे, कारण आम्ही आहोत आमच्या भीमाचे सच्चे खंदे। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। आज इथे 21 कोटी रुपयाचं एक सुंदर अशा पद्धतीचं स्मारक, छोट्या जागेमध्ये मोठं स्मारक आणि नंतर मोठ्या जागेमध्ये मोठं स्मारक या ठिकाणी उभं राहणार आहे। एकनाथ शिंदेजी आहेत माझे अत्यंत जवळचे मित्र, एकनाथ शिंदेजी आहेत माझे अत्यंत जवळचे मित्र, पण श्रीकांत शिंदे आहेत त्यांचे पुत्र। वडील मुख्यमंत्री असल्यानंतर पैशाला काय कमी आहे? कल्याण जे आहे ते कल्याण हे सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी कल्याण आहे। त्यानंतरच्या मुवमेंट मध्ये मी प्रत्येक वस्तीची माझा जवळचा संबंध आलेला आहे। कल्याणच्या कोळसेवाडीमध्ये मी अनेक वेळेस आलेलो आहे। आमचे अण्णासाहेब ज्या वेळेला मी उलटतो त्यानंतरच्या चळवळीचा पन्ना, त्यावेळेला माझ्या समोर उभे राहतात कोळसेवाडीचे अण्णा। त्यानंतरच्या मुवमेंट मध्ये सातत्यानं आम्ही संघर्ष केलेला आहे। जय भीमचा नारा बुलंद करण्यासाठी आम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचलेलो आहोत। झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी पक्क घर त्यांना मिळालं पाहिजे यासाठी आम्ही संघर्ष केलेला आहे। 2011च्या झोपड्याला मान्यता मिळालेली आहे, त्याच्यामध्ये पॅंथरच्या मुवमेंटचा, रिपब्लिकन पक्षाच्या मुवमेंटचा मोठा संबंध आहे। मी कार्यकर्ता आहे, मंत्री कधी होतात कधी होत नाही, पण कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या मधला कार्यकर्ता आहे। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की सत्तेपर्यंत पोहोचलं पाहिजे। एकट्याला पोहोचता येत नसेल तर कोणाला तरी सोबत घेऊन पोहोचलं पाहिजे, आणि कोणाला तरी घेऊन सोबत पोहोचलं पाहिजे, आणि जे आपले विरोधक आहेत त्यांना पोहोचवलं पाहिजे। दुसऱ्याला पोचवायचं असेल तर आपण तिथं पोचलं पाहिजे। आणि बाबासाहेब आंबेडकरांनी परिवर्तनाची भूमिका मांडलेली आहे। सिद्धार्थ गौतम बुद्धांचा जो विचार आहे हा विचार परिवर्तनाचा विचार आहे। अंधश्रद्धा आम्हाला मान्य नाही, तोच भूमिका तीच भूमिका सातत्यानं मांडू। आपल्या समाजामध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक वेळेला होत असतो। जरूर मी आहे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत। बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे। बाळासाहेबांना माहित होतं की या देशातली भीमशक्ती अत्यंत भयंकर अशा पद्धतीची शक्ती आहे। एकदा आम्ही खवळलो की आम्ही कोणाच्या बापाला ऐकत नाही। अन्याय झाला तर आम्ही अत्यंत जागे होतो, आम्ही खडबडून जागे होतो, पण दुसऱ्यावर अन्याय करणं आम्हाला जमत नाही आहे। दुसऱ्याची घरं पेटवणे आमचं काम नाही आहे, तर पेटलेली घरं विझवण्याचं काम बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे। बाबासाहेबांच्या संविधानातला भारत सर्व धर्म समभावाचा भारत आहे।
हिंदू असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, शीख असेल, जैन असेल, ख्रिश्चन असेल, लिंगायत असेल, पारसी असेल, सगळ्या धर्माच्या माणसांना समान न्याय देण्याची भूमिका आमची आहे. कोण म्हणतोय बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लागणार आहे? जर कोणी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावला तर त्याला गाडून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही, त्याला फाडून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्ही अत्यंत कडू अवलादीचे लोक आहोत. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार कसं काय? ज्या नरेंद्र मोदी यांनी संविधान जे आपलं संसद भवन नवीन आहे त्याला संविधान सदन हे नाव दिलेलं आहे. ज्या नरेंद्र मोदी यांनी 26 नोव्हेंबर 1949 दिवस पूर्वीच्या सरकारांच्या लक्षामध्ये कधी आलं नाही, नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर 26 नोव्हेंबरचा दिवस लक्षामध्ये ठेवून 2 दिवसाचं अधिवेशन घेतलं बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीच्या निमित्ताने. आणि 26 नोव्हेंबर हा दिवस सगळ्या देशामध्ये साजरा केला जातो. ज्या नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांची अनेक स्मारक पूर्ण केलेली आहेत. मी होतो पूर्वी त्यांच्या सोबत, आता आहे यांच्या सोबत, कारण त्यांच्या सोबत राहून उपाशी मरण्याची पाळी. राजकारणामध्ये बदल असे होतात आणि मी ज्यांच्या बाजूला जातो त्यांना सत्ता मिळते आणि त्या बदल्यामध्ये मला सत्ता मिळते. तुमच्या पोटात का दुखतंय? तुमच्यामध्ये तुमच्या त्यामुळे ठीक आहे. म्हणजे अनेक लोकांचं असं असते ना, आठवले मंत्री म्हणले मग काय इथं काय मी घरात बसू? इथं मी पॅन्थरच्या मुवमेंट पासून मी काम करतो आहे. महाराष्ट्रातल्या गावागावाशी माझा संबंध आहे. मी देशामध्ये मंत्री झालो 8 वर्षापूर्वी. नागालँडमध्ये मी 2 पक्षाचे आपल्या 2 आमदार निवडून आणलेले आहेत. सगळ्या देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये आपला पक्ष जाऊन पोहोचलेला आहे. अंदमान निकोबारला पक्ष जाऊन पोहोचलेला आहे. परवा लक्षद्वीपमध्ये जाऊन समुद्रामध्ये पोहून आलो आणि आता लक्षद्वीपमध्ये सुद्धा आपला पक्ष लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळं मी त्या ठिकाणी मंत्री आहे आणि नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले की मी मंत्री होणारच आहे. आणि ज्यांना कोणाला मंत्री बनायचं असेल त्याने माझ्यासोबत यावं, त्यांना नसेल तर मग राहू द्या. पण मंत्रिपदाचा विषय नाहीये, मंत्रिपदाचा विषय नाहीये. पण मंत्रिपदाच्या माध्यमातून आता मला 3-4 महिला येऊन इथं भेटल्या. मी तर बसलो होतो आणि अनेकांनी सांगितले की साहेब तुमच्यामुळे आम्हाला नोकरी मिळाली, तुमच्यामुळे आमची बदली झाली, तुमच्यामुळे आम्हाला स्कॉलरशिप मिळाली. तर मंत्री असल्यामुळे रोज मला 200, 300, 400 माणसं भेटतात. रोज कमीत कमी 100-200 फोन मी करत असतो. दिल्लीला गेलो तरी माझ्या बंगल्यावर सगळी गर्दी असते, लोक येतात. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आज या ठिकाणी श्रीकांत अत्यंत ऍक्टिव्ह असणारा माणूस आहे. श्रीकांत तसा त्याचं नाव आहे श्रीकांत, पण तो तसा नाही अजिबात शांत. काम करण्यामध्ये तो अत्यंत हुशार आहे. बाबासाहेबांच्या बद्दल श्रीकांतला प्रेम आहे. टीका करतात लोक हे असेच आहेत तसेच आहेत, भाजपवाले, सेनावाले, राष्ट्रवादीवाले असेच आहेत आणि आम्ही कुणाला फोडलो नाही. आम्ही कुणाला फोडलं नाही. ते आले, आम्ही त्यांना घेतले. आणि भूमिका जी आहे ती भूमिका त्यावेळेला त्या नेत्यांनी विचार करायला पाहिजे होता. आपण एकत्रित झालेलो आहोत. त्यावेळेला बीजेपी सोबत सरकार बनवायला होतं पण ते बनवलं नाही आणि त्यामुळं ही फूट पडली. सगळं सिंबॉलिक गेलं, पक्षही गेला. आता ते सुद्धा जातील उद्याच्या निवडणुकीमध्ये. किती प्रयत्न करा पण आम्ही सुद्धा तेवढ्याच ताकदीनं आम्ही उभे राहिलेलो. त्यामुळे आज या ठिकाणी अनेक मान्यवर आहेत. ही आपली समिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र समिती. सुंदर स्मारक झालेलं आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची सोय झालेली आहे. बाबासाहेबांचा भव्य दिव्य अशा पद्धतीचा पुतळा झालेला आहे. जाता येता इकडून कोळशीवाडीतून पुढे जाताना उल्हासनगरला अंबरनाथला लोकांना पुतळा दिसणार आहे. आणि नंतर श्रीकांतजी नंतर एक मोठं 10 एकर 5-10 एकर जागेवर या ठिकाणी
आमच्या इंदुराणी जाखड जी आहेत, आप राजस्थान से है जाखड़, हरियाणा के? हाँ, जाखड़ मतलब ठीक है, हरियाणा में मतलब जब जब मेरा होता है दिल्ली जाना, जब जब मेरा होता है दिल्ली जाना, तब मैं मेरे सामने रहता है हरियाणा। तो आप यहाँ की मतलब कमिश्नर है, लेडी है, लेडी को मतलब ये मौका मिला है। बाबा साहब अम्बेडकर जी का संविधान ना होता तो आपको ये मौका नहीं मिलता था, क्योंकि महिलाओं के साथ बहुत बार धोखा हुआ। 8 तारीख को पूरे देश भर में, दुनिया भर में महिला दिन था, और महिला भी बहुत आगे आ रही है। क्यों आगे आ रही है? क्योंकि पुरुष पीछे रह रहे हैं। और पुरुष अगर आगे जाएगा तो महिला कैसे आगे जाएगी? पुरुष ने थोड़ा पीछे रहना चाहिए। और अभी पुरुष ने बोलना चाहिए बायको तो आगे बढ़, मैं तेरी पीछे हूँ। त्यामुळे या ठिकाणी आपले म्हणते आदरणीय आनंद महातेरो या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी आपले गोपाळ लांडगे जी आहेत, शिवसेनेचे अध्यक्ष आहेत, नाना सूर्यवंशी आहेत, महेश गायकवाड आहेत, आनंदी गायकवाड आहेत, आनंद शिंदे या ठिकाणी आलेले आहेत। प्रल्हाद शिंदेचा आणि माझा अत्यंत जवळचा संबंध होता। प्रल्हाद शिंदेने मला कधी सोडलं नाही, पण आनंद शिंदेने सोडलं। सोडलं नाही। आनंद शिंदे अत्यंत चांगला कलाकार आहे, अत्यंत त्याचा आवाज अत्यंत चांगला आहे। आणि प्रल्हाद शिंदेची गाणी मी रात्रात ऐकलेली आहेत। पूर्वीच्या काळामध्ये कव्वाली रात्रभर असायची। नंतरच्या काळात मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहत असताना रोज जयंतीचे कार्यक्रम असायचे आणि प्रल्हाद शिंदेची गाणी मी ऐकायचो। प्रल्हाद शिंदेजी माझ्या हॉस्टेलमध्ये अनेक वेळेला यायचे आणि कोळसेवाडीमध्ये त्यांनी अत्यंत आपलं आयुष्य त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। त्यांचा आवाज अत्यंत सुंदर होता। त्यांनी अत्यंत आपले कलाकार म्हणून त्यांनी मोठं काम केलेलं आहे। त्यामुळं या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित आहात, त्यामुळं मी जास्त आपला वेळ मी घेत नाही, पण मी एवढंच मी सांगतो की उधरली आहेत आमची कुळे, उधरली आहेत आमची कुळे आपल्या भीमामुळे। आम्ही चाकत आहोत आरक्षण, शिक्षण व सत्तेची फळे। आम्ही चाकत आहोत आरक्षण, शिक्षण व सत्तेची फळे आमच्या बुलंद आवाजाच्या भीमामुळे। माझ्या भीमाने सारा देश केला जागा, माझ्या भीमाने सारा देश केला जागा। आम्ही आपल्याला फुलवायचे आहेत आपल्या आत्मसन्मानाच्या बागा। आता अन्याय करणाऱ्यांच्या लागे मागा, अन्याय करणाऱ्यांच्या लागे मागा, आणि संविधानाचा तुम्ही व्हा सारी धागा। तर हे सगळं काम आपल्याला करायचं आहे। त्यामुळे मी या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून, सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून, आपल्या सर्वांचा मित्र म्हणून मी आपल्या सगळ्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो। आणि श्रीकांत शिंदे यांनी फार मोठं काम केलेलं आहे आणि आम्ही श्रीकांतच्या पाठीचे आहोत। तू नंतर मेंबर ऑफ पार्लमेंट बनणारच आहे, कारण तू मेंबर ऑफ पार्लमेंट बनल्याशिवाय मला काही मंत्री होता येणार नाही। श्रीकांत अगोदर चांगल्या मतांनी निवडून आणायचं आहे। 2 वेळेला तो निवडून आलेला आहे, 3ऱ्या वेळेला श्रीकांतला निवडून आणायचं आहे। आणि मी राज्यसभेवर आहे, मी सुद्धा RPL एक जागा मागितलेली आहे। तर मला एक जागा सोडली पाहिजे। देशाच्या लोकांचं म्हणणं आहे की मी लोकसभेत आलं पाहिजे। मी राज्यसभेत असलो तरी आपली भेट होते, परंतु मी लोकसभेत आलं पाहिजे अशी लोकांची इच्छा आहे। शिर्डी मतदारसंघ मी मागितलेला आहे आणि जर मला मिळाला तर मी तिथे लढणार आहे, जर मिळाला नाही तर मी दिल्लीकडे कूच करणार आहे। मिळाला मग देशभर मला प्रचार करायचा आहे। त्यामुळे या ठिकाणी आपला जास्त वेळ न घेता आदरणीय एकनाथ शिंदेजी आता पुतळ्याचं ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत। ते आपली भूमिका, आपले विचार या ठिकाणी मांडणार आहेत। आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात, भव्य अशा पद्धतीची मिरवणूक आपण काढली, त्याबद्दल आपल्या समितीचे आणि आपल्या सर्व बांधवांचे हार्दिक आभार व्यक्त करतो।
आणि माझे 2 शब्द याच ठिकाणी संपवतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.